यानंतर मी आजचे प्रमुख पाहुणे भगवान आयरे सर यांना विनंती करतो की त्यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन करावे. प्रज्ञा, शील, करुणा, सत्य आणि अहिंसा याचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, त्याबरोबरच तुम्हा सगळ्यांना अत्तदीपोत्सव म्हणणारे तथागत, या महाराष्ट्राच्या मातीला संजीवनी देणारे राजाजी छत्रपती, स्त्री शिक्षणाचे आद्य उद्धारक क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले, सामाजिक समता नांदावी यासाठी आग्रही असणारे राजर्षी शाहू महाराज, अंतर्बाह्य स्वच्छतेचा आग्रह धरणारे संत गाडगे बाबा, त्याचप्रमाणे बहुजनांना खरा धर्म शिकवणारे संत तुकोबाराय, या अशा ज्ञात अज्ञात असणाऱ्या सर्वच महापुरुषांना सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करतो. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची असणारी 34वी जयंती या निमित्ताने मला व्यासपीठावर विचार व्यक्त करण्याची जी संधी आपल्या महाविद्यालयात दिली त्याबद्दल सहृदय मनापासून आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. खरं तर बाबासाहेब हे नाव जेव्हा जेव्हा माझ्या बोलण्यातलं येतं त्यावेळेस मला झपाटल्यासारखं होतं. ते यासाठी नाही की मी त्यांच्या कुळातला आहे, मी त्याच जातीची जन्माला आलो म्हणून नाही, मी काही अंशी बाबासाहेब समजून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा मी बाबासाहेब वाचतो पुन्हा एकदा वेगवेगळ्या पद्धतीने बाबासाहेब माझ्याशी संवाद करतात. नेमकं बाबासाहेब आहेत कुणाचे, बाबासाहेबांचं कार्य कुणासाठी हे समजून घेण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेबांचं चरित्र समजून घेणं फार गरजेचं आहे. कारण बाबासाहेबांचं चरित्र वाचल्याशिवाय मला कळत नाही की बाबासाहेबांच्या देशातलं काम आम्हाला कळत. मला वाटतं सध्याची असणारी जी आधुनिक पिढी आहे ती व्हॉट्सअप आणि इन्स्टावरतीच फक्त बाबासाहेब पाहते, 4-5 गाण्यांमध्ये बाबासाहेब समजून घेते, परंतु याच्या कैक पलीकडे बाबासाहेब आहे. बाबासाहेब समजून घेण्यासाठी मला शिवाजी महाराज समजून घ्यावे लागतात, बाबासाहेब समजून घेण्यासाठी मला तुकोबाराय सुद्धा समजून घ्यावे लागतात, तथागत गौतम समजून घ्यावे लागतात. बाबासाहेब समजून घेण्यासाठी मला राजश्री शाहू महाराजांचा अभ्यास करावा लागतो, महात्मा ज्योतिबा फुलेंचा अभ्यास करावा लागतो. तेव्हा कुठे समान धागा बाबासाहेबांच्या विचारांचा त्यांच्या चरित्रातून आहे. असं काय कार्य केलं बाबासाहेबांनी, तर भारत नव्हे संपूर्ण जग आज बाबासाहेबांना नमन करायला तयार आहे. 2013 मध्ये एक सर्वे झाला आणि भारतातल्या सगळ्या दिग्गज असणाऱ्या समाजसुधारक असतील, राजकीय नेते असतील, सगळ्यांचा सर्वे झाला. आणि या सर्वेमध्ये या शतकातला सर्वात ग्रेट पर्सनॅलिटी, सगळ्यात महान व्यक्ती म्हणून बाबासाहेबांचं निर्विवादपणे वर्चस्व आपल्या देशाने मान्य केलं. खरं तर बाबासाहेबांनी इतकी प्रज्ञा असणारी, बाबासाहेबांनी इतकं ज्ञान असणारी लोक स्वातंत्र्यपूर्व काळात नव्हती का? निश्चितपणे होती. बाबासाहेबांनी इतकाच अभ्यास करणारी बरीचशी माणसं होती. मग बाबासाहेबांचं वेगळेपण का? मला पुन्हा चरित्राकडे जावं लागतं. मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती झालेलं आहे, कारण बाबासाहेबांचा जन्मदिवस ज्या पद्धतीने संपूर्ण विश्वात साजरा केला जातो, मला वाटतं कोणी विसरत नाही की 14 एप्रिल कोणाची जयंती आहे. शक्य नाही अशा कुटुंबात जन्माला आलेला माणूस ज्याला सामाजिक व्यवस्थेने नाकारलं होतं, अस्पृश्यातल्या सगळ्यात हलक्या थरामध्ये जन्मलेला माणूस आज जगाला मार्ग दाखवत आहे. आणि म्हणून त्यांना प्रज्ञा सूर्य म्हटलं जातं. एवढं सोपं नाही. ज्या कुटुंबात बाबासाहेबांचा जन्म झाला 14 एप्रिल 1891 मध्ये, त्यावेळीची सामाजिक
कधी पाहिली तर मला वाटतं बाबासाहेबांच्या ह्या चरित्रामध्ये, बाबासाहेबांच्या या ज्ञानामध्ये सगळ्यात मोठी भूमिका त्यांचे वडील असणारे रामजी सपकाळांची होती. कारण रामजी सपकाळ हे स्वतः शिक्षित होते. नुसते शिक्षित नव्हते, निर्व्यसनी होते. नुसते निर्व्यसनी नव्हते, शुद्ध शाकाहारी होते. नुसतं शुद्ध शाकाहारी नव्हते, तर प्रचंड धार्मिक होते. पण नुसते धार्मिक नव्हते, तर तात्विक दृष्ट्या प्रत्येक गोष्ट बुद्धीच्या कसोटीवर घासून पाहणारे कबीरपंथी होते. शुद्ध दिसा कोटी फळे रसाळ होते. आपण असं म्हणतो. बाबासाहेबांचा जन्म सपकाळच्या घरी 14 रत्न म्हणून झाला. असं म्हणतात की बाबासाहेबांचे वडिलांचे चुलते ते योगी झालेले होते. आणि एकदा असंच ज्यावेळेस महूला ते गेले आणि ते आलेले आहे ते कळल्यानंतर त्या योगीने सांगितलं की तुझ्या घरी रामजी एक असा पोरगा जन्माला येणार आहे, तो फक्त तुझ्या कुटुंबाचाच नाही तर साऱ्या सामाजिक पिढीचा, पूर्ण समाजाचा उद्धार करणार आहे. कदाचित त्यावेळेस ते खरं वाटलंही नसेल. भीमाईच्या पोटी बाबासाहेबांचा जन्म व्हावा, अशा कुटुंबात जन्म व्हावा की ज्याच्या समाजाला कुठल्याही प्रकारचं सामाजिक स्वातंत्र्य नाही, ना समता आहे, ना न्याय आहे, ना बंधुता आहे. अशा समाजात बाबासाहेबांचा जन्म होतो. नियती किती कठोर असावी. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी बाबासाहेबांच्या आईचं निधन होतं. आई आणि वडील या दोन्हीही भूमिकेतून आपल्या पोराचा सांभाळ करण्याचं काम रामजी सपकाळ करतात. प्रचंड विद्वान माणूस, प्रचंड विद्वान. ही विद्वत्ता किती होती तर त्यावेळेस भारतीय सैनिकांमध्ये सुभेदार असणारे रामजी सपकाळ भारतीय सैनिकांना इंग्रजीचं व्याख्यान द्यायचे, इंग्रजी शिकवायचे. म्हणजे बाबासाहेबांचं इंग्रजी एवढं उत्कृष्ट का? कोणत्या शब्दाचा, आता तहसीलदार साहेबांसारखे विद्वान या ठिकाणी बसलेले आहेत, इंग्रजीचे प्राध्यापक आहेत, कोणत्या शब्दाचं प्रोनाउन्सिएशन कसं करायचं हे बाबासाहेबांना अगदी अचूकपणे जर कोणी शिकवलेलं असेल ते रामजी सपकाळ. लहानपणापासून इंग्रजीचा पगडा बाबासाहेबांवर होता. हळूहळू तो खूप खूप जास्त बाबासाहेबांवर बसत गेला. पण बाबासाहेबांचं लहानपणापासून एक स्वप्न होतं, मला संस्कृत शिकायची. तर त्यावेळेची असणारी सामाजिक व्यवस्था ते स्वीकारायला नाही. अरे एका महाराच्या पोराने संस्कृत शिकावं, म्हणजे त्या काळामध्ये अरे वेदांसंदर्भात असणारे श्लोक जरी ऐकले, असं म्हणतात की मनुस्मृतीमध्ये सांगितलेले की अस्पृश्याने वेद ऐकू नये, ऐकले तर कानात शिसं होता, बोलत असतील तर जीभ कापून घ्या. या सगळ्या व्यवस्थेला नाकारणारे बाबासाहेब खरे धर्मशास्त्री होते. नुसते धर्मशास्त्री नव्हते, त्यांनी मनुस्मृतीचा अत्यंत चिकित्सकपणे अभ्यास केला. आणि नुसता अभ्यास केला नाही तर तिचं दहन सुद्धा करून टाकलं. नुसतं दहन केलं नाही, मग हा कायदा आम्ही नाकारत आहोत. मग या समस्त मानवजातीसाठी कोणता कायदा असायला पाहिजे? तो मानवतेचा पुरस्कार करणारी भारतीय संविधानाची रचना करणारे बाबासाहेब आंबेडकर. सामाजिक समता नाही. भारतीय राज्यघटना ही आपली आहे, हा अभिमान असला पाहिजे. लोक काही म्हणत भारतीय राज्यघटना बदलेल वगैरे काय. मित्रांनो, भारतीय राज्यघटना सहजासहजी बदलणार नाही. आम्ही अभ्यास करत नाही सर. भारतीय राज्यघटनेच्या कलमांसंदर्भात काही काळ असा झाला होता की एक एक कलम करत त्याच्यामध्ये बऱ्याच घटनादुरुस्त्या करायला सुरुवात झाली. आणि एक माणूस उठला, अरे काय लावलंय तुम्ही, अशाने भारतीय राज्यघटना संपून जाईल. सर तो माणूस कोण होता? एका धर्मपीठाचा, एका हिंदू धर्माच्या मोठ्या धर्मपीठाचा असणारा तो माणूस म्हणजेच केशवानंद भारती. केशवानंद भारतींनी त्यावेळेस केस टाकली आणि मग त्यांनी ती केस जिंकली. तेव्हापासून भारतीय राज्यघटनेचे संरक्षक म्हणून त्यांना ओळख. आम्हाला माहीतच नाही. ते सुद्धा म्हटले होते या देशाचा सर्वात मोठा धर्मग्रंथ जर कुठला असेल तर ते भारतीय संविधान आहे. भारतीय संविधानापेक्षा मला नाही वाटत दुसरा कुठला मानवतेच्या पूजा करणारा ग्रंथ असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आणि राजश्री शाहू महाराजांचं फार जवळीक होती.
बाबासाहेबांच्या विद्वत्तेवर अक्षरशः राजर्षी शाहू महाराज वेडे असायचे. त्यांना बाबासाहेब समोर पाहिले प्रचंड आनंद व्हायचा. ते बाबासाहेबांना नेहमी सांगायचे, बाबासाहेब, ज्यावेळी बाबासाहेब लंडनमध्ये होते पत्र लिहून पाठवायचे, मला तुमच्याकडे एका अशा ग्रंथाची अपेक्षा आहे की ज्या ग्रंथामध्ये मानवतेची पूजा असेल, ज्या ग्रंथामध्ये सामाजिक मूल्य असतील, ज्या ग्रंथामध्ये न्याय असेल, समता असेल, बंधुता असेल, काहीतरी लिहून पाठवा बाबासाहेब. बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत ते नाही करता आलं, परंतु ते गेल्यानंतर मात्र बाबासाहेबांनी जे संविधान दिलं ते राजश्री शाहू महाराजांच्या स्वप्नात बसलं. आणि भारतीय संविधान वाचतच नाही. आज कदाचित चांगला उपक्रम घेता येईल, चौकात जाऊ आम्ही प्रास्ताविक वाचणार आहोत. सामाजिक न्याय आहे, समता आहे, बंधुता आहे, एकता आहे, स्वातंत्र्य आहे. जे फुकट मिळालं ना त्याची किंमत आम्हाला उरलेली नाही. आणि म्हणून बाबासाहेब समजून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी ज्या काळात शिक्षण घेतलं, लहान असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षण फलाकीत गेलं, सामाजिक समतेचे टक्के बसले. आणि असं असताना बाबासाहेबांना फार मित्र सुद्धा, मी मित्रांनो खास करून मुलांसाठी सांगतो, तुम्हाला जर स्वतःला घडवायचं असेल, बाबासाहेब म्हणतात रक्तदीपक म्हणजे जो संदेश आहे स्वयंप्रकाशित, काही गरज नाही कोणाची. जेवढे कमी मित्र, जेवढे कमी सोबती, तेवढा तुमचा विकास लवकर होईल. जेवढा गोतावळा वाढवत न्याल तेवढं समजून घ्या विकासाला बाधक असेल. बाबासाहेबांना फार मित्र परिवार वगैरे नव्हता. बाबासाहेब मध्ये प्रचंड सुरूप होती, अभ्यासामध्ये विद्वत्ता होती. आणि ह्याच गोष्टीला घेण्याचं काम एका कुणबी समाजाच्या माणसाने केलं. कृष्णाजी केळुस्कर गुरुजींनी गार्डनमध्ये अभ्यास करताना बाबासाहेबांना पाहिलं, विलक्षण बुद्धिमत्ता असणारा आपण गायला मदत केली पाहिजे. मग त्यावेळेस त्यांनी महाराजा सयाजीराव गायकवाडांना सांगितलं की ह्या पोराला आपल्याला शिष्यवृत्ती द्यावी लागेल. हा पोरगा जर शिकला तर या देशाचा भूगोल, या देशाचा भूगोल बदलू शकतो, या देशाचं राजकारण बदलू शकतो, या देशाचं समाजकारण बदलू शकतो, मला विश्वास आहे. आणि आपल्याला माहित आहे महाराजा सयाजीराव गायकवाड फार उदार अंतःकरणाचा राजा होता, फार उदार अंतःकरणाचा राजा. तिकडून चंदावरकर गुरुजी, केळुस्कर गुरुजींनी सांगितलं आणि काही क्षणामध्ये बाबासाहेबांना 1913 पर्यंतच्या BA पर्यंतच्या शिक्षणासाठी परवानगी देऊन टाकली. तिथेही त्यांना प्रचंड हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या. 25 रुपयाच्या शिष्यवृत्तीवर बाबासाहेबांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. बाबासाहेबांच्या हयातीत त्यांच्यावर सर्वात जास्त कर्ज फक्त ग्रंथांचं होतं. ग्रंथप्रेमी असणारे बाबासाहेबांचा ग्रंथांवर प्रचंड जीव होता. बाबासाहेब पुस्तकांवर सर्वात जास्त खर्च करायचे, अप टू डेट राहायचे, अप टू डेट. पोटात काय आहे कोणी नाही विचारत, परंतु तुम्ही कसे राहता, कसं बोलता, म्हणजे तुमचं बोलणं, तुमची विद्वत्ता ही तुमच्या वाचनाने, तुम्ही काय वाचतात, कोणाबरोबर उठतात बसतात त्याने कळतं. आणि तुमचं राहणीमान फार महत्वाचं आहे. त्या समाजाला नाकारलं गेलं, त्या समाजाला स्वच्छतेचा संदेश बाबासाहेब देतात. म्हणून बाबासाहेब समजून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांनी 1913 मध्ये BAचं शिक्षण पूर्ण केलं. BAचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर बाबासाहेबांना वेध लागले होते परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे. कोण देणार, कोण मदत करणार? पुनश्च एकदा महाराजा सयाजीराव गायकवाडांकडे पुन्हा विनवणी केली गेली. 5 ते 6 विद्यार्थी परदेशात पाठवले जाणार होते. त्यात बाबासाहेबांचा नंबर लागला 1913. खरं तर बाबासाहेब MA आणि PhD साठी जाणार होते. आत्ताचे MA नाही, आत्ताचं MA कसं होतं, कशा पद्धतीने करतो ते कळत पण नाही. परंतु त्यावेळेस MA तेही कोलंबिया विद्यापीठात जाऊन करणं अजिबात सोपी गोष्ट नव्हती. बाबासाहेबांनी प्राचीन भारताचा व्यापार या विषयावरती आपला MAचा प्रबंध सादर केला. MA झालं आणि झाल्या बाबासाहेबांनी PhD साठी रजिस्ट्रेशन केलं आणि त्यावेळेस नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया नावाचा प्रबंध सादर केला. मी या ग्रंथांची नावं मुद्दामून सांगतोय तुम्हाला. बरेच लोक बाबासाहेबांवर एक आरोप करत असतात की बाबासाहेब फक्त दलितांचे नेते होते. तुम्ही या ग्रंथांना एकदा वाचून पहा, 2-3 पानं वाचून पहा. बाबासाहेबांची देशाविषयी असणारी आत्मीयता, कळकळ ही तेव्हापासून तयार होती. बाबासाहेबांना आपल्या देशावर प्रचंड प्रेम होतं, पण एका गोष्टीचा राग मात्र या देशावर कायम नाही. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, जेव्हा मी आणि देश असा विचार होईल तेव्हा मी नेहमी माझ्या देशाला प्राधान्य देईन. माझ्यासाठी माझा देश नेहमीच पुढे नाही. पण अस्पृश्यता
आणि देश असा विचार ज्यावेळेस करायला लागला त्यावेळेस मी अस्पृश्यता निवारणाला सर्वात जास्त प्राधान्य दिले. बाबासाहेब लंडनमध्ये असताना लाला लजपतराय त्यांना भेटले, चांगले मित्र झाले, बऱ्याच ठिकाणी व्याख्यानात ते एकत्र येऊ लागले आणि त्या ठिकाणी बाबासाहेब नेहमी आग्रहाने लाला लजपतरायांच्या वेळी एकच गोष्ट उतरवण्याचा प्रयत्न करत होते की इंग्रज असेपर्यंत या देशामध्ये आपल्याला ही अस्पृश्यता नष्ट करून टाकायची, हे सामाजिक भेदाभेद नष्ट करून टाकायचे. लाला लजपतराय म्हणायचे करूयात, नक्की करूया. पहिले देशाला स्वातंत्र्य तर मिळून झालं. त्यावर बाबासाहेब काउंटर करून म्हणायचे अरे 1000 वर्ष झाली तेव्हा काही बदल झाला नाही, इंग्रज गेल्यानंतर काय बदल होणार आहे? मला नाही वाटत हे सगळं सुधारणार आहे. त्याची सुरुवात आत्तापासून आपण केली पाहिजे, तरच हा सामाजिक भेदाभेद नष्ट होऊ शकतो. बाबासाहेब तेव्हापासून समाज व्यवस्था बदलण्याच्या संदर्भात विचार करत होते. एक कवी फार सुंदर म्हणतो, माणसा इथे मी तुझे गीत गावे. वामनदादा कर्डकांचं फार सुंदर वाक्य आहे, माणसा इथे मी तुझे गीत गावे, असे गीत गावे तुझे गीत व्हावे, एकाने हसावे लाखोंनी रडावे, एकाने हसावे लाखोंनी रडावे, असे विश्व आता इथे ना उरावे, असे विश्व आता इथे ना उरावे. हेच बाबासाहेबांच्या तत्वज्ञानातून बाहेर येते. बाबासाहेबांनी 1916 पर्यंत जो कोर्स पूर्ण करण्यासाठी 7 वर्ष लागत होती, रात्र अभ्यास करून अवघ्या 2.5 वर्षामध्ये त्यांनी आणि PhD पूर्ण करून टाकले. प्राध्यापक सेलिगमन हे त्यांचे गाईड होते. सगळ्यात जास्त आवडणारा विद्यार्थी होतो बाबासाहेब. बाबासाहेब वंचित विद्यार्थी म्हणून नको वर्गात नको जायला, मला वेळ नाहीये, मला टाइमपासच नाही करायचं, माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, त्या कमीत कमी वेळामध्ये मला जास्तीत जास्त आउटपुट द्यायचं आहे. बाबासाहेब जास्तीत जास्त वेळ त्यावेळेस अभ्यासाचे घालायचे, प्रत्येक ग्रंथ उचलून काढायचे, प्रत्येक ग्रंथाचा चिकित्सक अभ्यास करायचे. एकदा असं कळलं बाबासाहेबांना खायला सुद्धा वेळ बसायचा. त्यांच्या दृष्टिकोनातून जेवण हा दुय्यम भाग झाला. आजच्या तरुण पिढीच्या दृष्टिकोनातून त्याला प्राधान्यक्रम आहे. बाबासाहेब जेवणाला दुय्यम स्थान द्यायचे. त्या वाचनालयाचा नियम होता की अभ्यासिकेमध्ये कोणीही खाद्यपदार्थ खाणार नाही. बाबासाहेबांनी त्यावेळेच्या लायब्ररीची नजर चुकवत असणारा बनपाव काढला, पुस्तकाच्या आड लपवला आणि एक घास खाल्ला आणि तिथे असणाऱ्या त्या लायब्ररीच्या लक्षात आलं. त्यांनी बाबासाहेबांना बोलून घेतलं की असं चालणार नाही, तुम्ही अभ्यासिकेचा नियम तोडलेला आहे, तुम्हाला शिक्षा होईल. बाबासाहेब पढायला लागले. त्या लायब्ररीला म्हटले हवी ती शिक्षा करा, तुम्ही द्या ती शिक्षा भोगायला तयार आहे, फक्त माझं वाचनालय तुला बंद करू नका. काय कळकळ असेल त्या माणसाला. बाबासाहेबांची प्रचंड दया आली. त्यांचं ग्रंथप्रेम, अभ्यासाची चिकाटी पाहून तो माणूस म्हणतो देईल ना तुला शिक्षा, उद्यापासून माझ्या डब्यात बसून तुझे जेवण करायचं. बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी आलं. एक देश तो आहे जो माझा आहे, माझे बांधव असणारी लोक, यांना माझी सावली चालत नाही आणि हा परदेशातला माणूस त्याच्या डब्यात मला एकत्र बसून खायला सांगतोय. मला अशी बंधुता हवी आहे. बाबासाहेब तयार होत होते. बाबासाहेबांनी 1916 मध्ये तिथूनच लंडनला जायचा निर्णय घेतला. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये जाऊन बाबासाहेबांनी पत्र लिहिलं. तोपर्यंत बाबासाहेबांची असणारी शिष्यवृत्ती संपलेली होती, दिवाणांनी नाकारली. बाबासाहेबांनी सेलिगमन मार्फत सांगितलं की नाही असं करू नका, मला अजून शिक्षण घ्यायचंय. लंडनला गेले. बाबासाहेबांनी 1 वर्षामध्ये लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रॉब्लेम्स ऑफ बुबी नावाच्या ग्रंथावर त्यावेळेस खूप अभ्यास. त्यांच्या ग्रंथाचं नावच आहे प्रॉब्लेम्स ऑफ बुबी. मागे बऱ्याच ठिकाणी या ग्रंथाचं विवेचन झालं आणि काय होतं असं या ग्रंथामध्ये. त्यावेळेस सर इंग्रजांनी सुद्धा या ग्रंथाला नाकारलं. का नाकारलं माहितीये? ज्या गोष्टी कोणाच्याच लक्षात आल्या नव्हत्या इंग्रजांच्या आर्थिक नीती संदर्भातल्या, त्या गोष्टींवर अत्यंत अचूकपणे भाष्य करण्याचं काम बाबासाहेबांनी केलेलं होतं. रुपयाचं अवमूल्यन असेल, नोटाबंदी असेल, अशा काही गोष्टी. एवढंच नाही, जगातल्या तिसऱ्या सगळ्यात मोठ्या शोधाबद्दल आपण जे म्हणतो ना, अग्नी, चाक आणि मध्यवर्ती बँक, हा जगातला तिसरा सगळ्यात मोठा शोध आहे. त्या मध्यवर्ती बँकेची 1935 मध्ये झालेली स्थापना सुद्धा बाबासाहेबांचं गणित आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जी स्थापन झालेली आहे, ती स्थापन झालेली बँक RBI ही प्रॉब्लेम्स ऑफ बुबी नावाच्या ग्रंथावर आहे. एक गोष्टी आहे की
की ज्या देशासाठी बाबासाहेबांनी केल्या. 1916 बाबासाहेब लंडनला गेले. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्ययन केलं. त्यावेळेस बाबासाहेबांनी BSc MSc दोन्ही पदव्या मिळवल्या आणि मग नंतर बाबासाहेब बॉन विद्यापीठातून निघून जर्मनीला गेले आणि जन्मला. पण हे सगळं चालू असताना इकडे मात्र दिवाणांमार्फत कट कारस्थानाला सुरुवात झाली. बाबासाहेबांना परत बोलून घ्या ठरलेलं होतं 1913ला. बाबासाहेब आम्ही तुम्हाला शिष्यवृत्ती देतोय पण ह्या अटीवरती की तुम्ही भारतात परत आल्यानंतर आमच्या संस्थानामध्ये तुम्हाला काम करावं लागेल. बाबासाहेबांना त्यावेळेस काही दिसत नव्हतं शिक्षण सोडून. बाबासाहेबांचे वडील राजू सरकार सांगत होते अरे नको लवच्या बडोद्याला, अरे आपला महाराष्ट्र बरा. एवढी वाईट अवस्था आपल्या समाजाची त्याबद्दल तुला माणूस म्हणून जगू देणार नाही ती लोक. आणि बाबासाहेबांना त्याची प्रचिती 1913ला ऑलरेडी घेऊन गेलेली होती. बाबासाहेबांना एका पारशाच्या घरामध्ये मारहाण सुद्धा झाली. एवढंच काही मित्रांनो, खायला नीट मिळालं नाही, प्रकृती स्वास्थ्य बिघडलं आणि ह्याच धक्क्याने बाबासाहेबांचे वडील 1913मध्ये निघून गेले. बाबासाहेबांना प्रचंड वेदना झालेल्या होत्या, परंतु दिलाई शब्द पाळावा लागेल. बाबासाहेब कोणाला परत आले आणि मिलिटरी सेक्रेटरी म्हणून बडोदा संस्थानामध्ये कार्यरत झाले. मिलिटरी सेक्रेटरी म्हणजे फार मोठी पोस्ट आहे आणि या मोठ्या पोस्टवर काम करत असताना मात्र जो कर्मचारी वर्ग आहे, मी त्याला कर्मठ म्हणतो, त्यांनी मात्र बाबासाहेबांना स्वीकारलं. अरे फाईल मागे तिथे अंगावर टाकून द्यायची. बाबासाहेबांचं पाणी वेगळं, बाबासाहेबांना ज्या रस्त्याने जावं लागेल तिथे काहीतरी टाकून द्यायचं, त्यांचा पायाचा स्पर्श ऑफिसला राहायला नको. या मानहानी करत असणाऱ्या सगळ्या वर्तणुकीला बाबासाहेब वैतागले. राजश्री महाराज साहेबांना गायकांना कळवले की मला आता सहन होत नाही, एक तर हे सगळं बंद करा किंवा माझी याचा मुक्त करा. महाराज साहेबराव गायकवाड म्हटले ही सामाजिक व्यवस्था एवढ्या झटक्यात बदलून टाकण्याची ताकद बाबासाहेब माझ्यात पण नाहीये, मी तुम्हाला माझ्या चाचात मुक्त करतो. मग बाबासाहेबांनी एल्फिस्टन साहेबांना पत्र लिहिलं, मला सिडनी कॉलेजमध्ये प्राध्यापकाची नोकरी मिळाली. पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता सर. त्यावेळेस स्टॉक अँड शेअर्सच्या संदर्भात सल्ला देणारी कंपनी बाबासाहेबांनी काढली होती. जे स्टॉक शेअर्स म्हणजे आज आम्हाला शेअर मार्केट कळतंय, बाबासाहेबांना त्यावेळेस शेअर मार्केटचं नॉलेज होतं. त्यावेळेस सल्लागार म्हणून बाबासाहेब काम करायचे. बाबासाहेबांना सिडनी कॉलेजमध्ये नोकरी मिळाली एल्फिस्टन साहेबांच्या सांगण्यावरून. पण एक महार जातीतला माणूस उच्चवर्णीय असणाऱ्या वर्गातील पोरांना कसा शिकवू शकतो हा जो अहम गंड त्या विद्यार्थ्यांना होता. त्याच्यामुळे पहिल्या 2 दिवस विद्यार्थी कोणीच आले नाही. पण काही विद्यार्थी म्हटले बघू तरी कसं शिकवतो, आणि बघू तरी कसं शिकवतो म्हणण्यासाठी गेलेला विद्यार्थी बाबासाहेबांचं ते अलौकिक ज्ञान पाहून इतका भारावून गेला की मित्रांनो पुढच्या 15 दिवसात बाहेरच्या विद्यालयातले विद्यार्थी तिथल्या प्राचार्यांना पत्र लिहून करू लागले की आम्हाला फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लेक्चर करायचं. माणूस हा त्याच्या जातीने कधी मोठा होत नसतो, तो त्याच्या कर्माने मोठा होत असतो. हे बाबासाहेबांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं. परंतु शिकवणं, पैसा कमवणं हा बाबासाहेबांचा कधीच उद्देश नव्हता. बाबासाहेब पुन्हा एकदा परदेशात गेले आणि ते परदेशात जाण्याचे योग राजर्षी शाहू महाराजांना मिळाले. मी थोडंसं तुम्हाला राजर्षी शाहू महाराजांकडे घेऊन जातो. म्हणजे मी ज्यावेळेस राजांचा विचार करतो ना त्यावेळेस 3 लोक माझे सगळ्यात मोठे आदर्श आहेत. एक तथागत गौतम बुद्ध, दुसरे शिवाजी महाराज. कारण जे स्वराज्य शिवाजी महाराजांनी निर्माण केलं त्या स्वराज्याचं स्वप्न माझ्या बाबासाहेबांनी त्यांच्या राज्यघटनेच्या माध्यमातून शिवाजी महाराज हे मी असं मानतो की या महाराष्ट्रामध्ये लोकशाही नांदावी असं म्हणणारा खरा राजा होता. कारण त्याचं आम्हाला माहिती आहे की महाराजांनी जर ठरवलं असतं की स्वतःला राजा घोषित करत असताना 2-4 जण मुलगी टाकली असती तर ते स्वतःला राजा म्हणून मिळवलं असतं. परंतु विधिवत लोकांच्या सांगण्यानुसार 1674 मध्ये शिवाजी महाराजांनी स्वतःचा राज्याभिषेक केलाय. म्हणजे ते लोकशाहीला मानणारे होते. आणि हे सगळे पिलर उभं करत असताना अष्टप्रधान मंडळ त्याला त्याची जशी लायकी आहे त्याला त्याच्या लायकीप्रमाणे काम मिळालं पाहिजे याचा शिवाजी महाराज नेहमी पुरस्कार. हे सगळं बाबासाहेब ऐकत होते, वाचत होते. बाबासाहेबांनी सगळं स्वतःमध्ये विचारून घेतलेलं होतं. मित्रांनो गंमत सांगतो तुम्हाला, कदाचित बऱ्याच जणांना माहिती नसेल की 1927 मध्ये 14 करायचा सत्याग्रह झाला. हा अजून एक बाबासाहेबांविषयी असणारा आरोप की बाबासाहेब हे ब्राह्मण विरोधी होते. त्याची बात नाही, ते ब्राह्मण्यवादाच्या विरोधात.
की जे ब्राह्मण होते पण ब्राह्मण्यवादी नव्हते, त्यांनी बाबासाहेबांना पाठिंबा दिलेला आहे. मुंबईला ज्यावेळेस अस्पृश्यता निवारणासंदर्भातला ठराव पास झाला त्यावेळेस बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून केशवराव सीताराम ठाकरे त्यांच्या बरोबर उभे होते. बाबासाहेब मी तुमच्या सोबत आहे. राजश्री शाहू महाराजांनी तेच केलं. राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कधीही ब्राह्मणांच्या विरोधात नव्हते. ते सनातनी असणारी जी कर्मठ वृत्ती आहे त्या कर्मठ वृत्तीवर बोलायला मात्र मागे पुढे अजिबात पाहत नव्हते. कोणाची डस वाढत नव्हते. कोणाला काय वाटेल ते वाटू दे, जे सत्य आहे ते बोललं पाहिजे. सत्य आहे ते बोलणारा माणूस तोच असतो, त्याच्यात धमक असते ते पटवून देण्याची. महात्मा ज्योतिबा फुले सत्यशोधक समाजाची स्थापना करताना त्याचं ब्रीद वाक्य ठेवतात. आज ते ठेवताना आम्हाला 4 वेळा भीती वाटेल, म्हणू की नको. सर्व साक्षी जगतपती त्याला नकोच मध्यस्थी. अरे ज्याला तुम्ही निर्मित म्हणतात, ज्याला तुम्ही या सृष्टीचा निर्माता म्हणतात, ज्याला तुम्ही तुमची आई मानतात, बाप मानतात, त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कुठल्या मध्यस्थाची गरज आहे? नको आहे आम्हाला ही घडणुकी. जर तो आमचा बाप असेल ना त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही स्वतः जाऊ. असणारं सर्व धर्मग्रंथांचं नॉलेज आम्ही स्वतः घेऊ. ते घेण्यासाठी आम्हाला कुणीही आणू शकत नाही. त्याच तत्वावर बाबासाहेबांचं धर्मज्ञान आधारित होतं. तोच धागा बाबासाहेबांनी पुढे चालवलेला आहे. राजश्री शाहू महाराजांनी तेच केलं. अरे त्रास काय फक्त त्यांना एकट्याला झाला का? शिवाजी महाराजांना त्रास झाला. शिवाजी महाराजांचा छात्र जन्म नाकारला गेला. राजश्री शाहू महाराजांचा छात्र जन्म नाकारला गेला. म्हटले तरी तुम्ही शूद्र आहात. नारायण भटजी म्हटले की आम्ही तुमच्यासाठी वेदोक्त मंत्र म्हणू शकत नाही. ब्राह्मणत्व असणारा सर्व समाज शूद्र आहे, मानत नाही आम्ही. राजश्री शाहू महाराजांना तेव्हा कळालं की मी राजा आहे. मी राजा असताना माझ्या वाट्याला हे येऊ शकतं. शूद्र अतिशूद्र असणाऱ्या लोकांची अवस्था किती दयनीय असू शकते. म्हणून राजश्री शाहू महाराजांनी आळते गावी वयाच्या अवघ्या 12व्या वर्षी महान मुलांसाठी शाळा सुरू केली. समाजसेवा आतून यावी लागते, दिखावा नाही. ते आतून असावं लागतं. आणि म्हणून 1920 मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानगाव अस्पृश्य परिषदेसाठी बोलावलं गेलं. आणि तिथे राजश्री शाहू महाराज म्हटले होते, दलितांची जोखडं, गुलामगिरी तोडणारा माणूस आज मी पाहत आहे. मला विश्वास आहे बाबासाहेबांवर की ते एक दिवस दलितांचे सर्वोच्च नेते झाल्याशिवाय राहणार नाही. या नेतेपणावर सुद्धा सर्वात झाला. महात्मा गांधी म्हणायचे की अस्पृश्य दलितांचे सगळ्यात मोठे नेते मी आहे. बाबासाहेब म्हणायचे वेदना सोसल्याशिवाय ते तुम्हाला कळायचं नाही. मी वेदना सोसलेल्या आहेत. मला माहिती आहे दलितांचं दुःख काय आहे. तुम्ही कितीही बोलला तरी मी कधीच मान्य करणार नाही. अरे तुम्ही जर खरंच दलितांचे नेते असते तर काँग्रेसच्या ठरावामध्ये तुम्ही एकदा तरी म्हटले असते मी त्यालाच सदस्य करेन जो अस्पृश्यता मानणार नाही. तुमच्या हिंमत नाही असं करायची. म्हणून तुम्हाला दलितांचा नेता मानत नाही. महात्मा गांधीच्या जीवारी हा शब्द इतका भयानक लागला की महात्मा गांधींनी सांगितलं मी सक्रिय राजकारणात आता निवृत्ती घेतोय. पुढचं माझं संपूर्ण आयुष्य दलितांसाठी असणार आहे. हरिजन सेवक संघाची स्थापना केली. हरिजन नावाचं वृत्तपत्र स्थापन केलं आणि सांगितलं की पुढचं माझं संपूर्ण आयुष्य मी हरिजनांसाठी. बाबासाहेब ते म्हटले आम्ही काय हरिगिरीचे जण नाही. आणि त्याचे जण असतो ना तर त्याने आम्हाला लेकरा बाळासारखं वाढवलं असतं. हा भेदाभेद कधीच आमच्याविषयी झाला नसता. 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला. कशासाठी सत्याग्रह? पिण्याच्या पाण्यासाठी. अरे गुरे, जनावर, कुत्रे, मांजरे यांना मुक्तपणे जे पाणी पिता येत होतं, माणसासारखे आम्ही माणसं आम्हाला ते पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो. बाबासाहेबांनी मुंबईवर पाणी घेतलं आणि पाण्याला आग लावली. अशा शब्दामध्ये परदेशी वृत्तपत्रकारांनी बाबासाहेबांची दखल घेतली. साऱ्या विश्वामध्ये बाबासाहेबांचा नाव काढला. परंतु पाण्यासाठी असणारा हा संघर्ष तिथेच थांबला नाही. त्याच्या काही दिवसांनी लगेचच बाबासाहेबांच्या विषयी अपप्रचार करून मित्रांनो बाबासाहेबांच्या अनुयायांना दुसऱ्या दिवशी प्रचंड मारहाण झाली. लोक म्हणतात बाबासाहेब प्रचंड क्रांतिकारी. हो क्रांतिकारी होते, पण हा असा क्रांतिकारी माणूस होता त्याने कधीच हिंसेला पाठीशी घातलं नाही. आपण म्हणतो महात्मा गांधी अहिंसावादी आहे. बाबासाहेब हे कर्तृत्वाने चारित्र्याने नेहमी अहिंसावादी राहिले. बाबासाहेब म्हणतात मी तर ठरवलं असतं ना दुसऱ्या दिवशी झालेला रक्तपात याला जर वाढवायचं ठरवलं असतं
तर जी लोक आलेली होती ना ती सगळी सैन्यातली रिटायर्ड लोक होती. त्या 14 तळ्याला हा जो रंग आहे तो लाल राहिला असता, इतका रक्तपात झाला असता. पण आम्हाला रक्तरंजित क्रांती नको आहे. त्याच्यानंतर काही दिवसांनी बाबासाहेबांनी सहस्रबुद्धेच्या सांगण्यावरूनच मनुस्मृतीचं दहन करून टाकलं. मनुस्मृती खास करून मुलींसाठी सांगतो, आवर्जून मुलींनो एकदा मनुस्मृती मिळेल तुम्हाला वाचायला, वाचा. तुम्ही आज ज्या मुक्तपणे वाचत आहात ना त्याच्यामध्ये बाबासाहेबांची फार मोठी भूमिका आहे सगळ्या बाबतीत. म्हणजे आज तुमचं जे असणारं शिक्षण असेल, तुम्हाला पगारी प्रसूती काळात असणारी सुट्टी मिळत असेल, बोनस, सगळ्या गोष्टी बाबासाहेबांनी ज्यावेळेस हिंदू कोडविल मांडलं ना त्यावेळेस बाबासाहेबांनी तुमची बाजू लावून धरली. ज्या पद्धतीने अस्पृश्यांची दयनीय अवस्था आहे उच्च वर्गातल्या स्त्रियांची अगदी तशीच आहे, काही वेगळा फरक नाही. बाबासाहेब सर डेव्हलपमेंट कशाला म्हणतात त्याचं एक फार सुंदर उदाहरण देतात. माझ्या देखील डेव्हलपमेंट ती आहे, विकास त्या देशाचा तो आहे ज्यावेळेस स्त्रिया पुढारलेल्या असतात. नुसत्या भौतिक इमारती वाढून देशाचा विकास होत नसतो. ज्या देशामध्ये स्त्रियांची उंची वाढलेली आहे, स्त्रिया ज्ञानवान आहेत, स्त्रियांना सर्व गोष्टी मुक्तपणे वावरता येतात, करता येतात, त्या देशात समजावं तो देश विकास पावलेला आहे. आजची जर परिस्थिती पाहिली ना, आम्ही म्हणतो स्वातंत्र्याचं सांगितलेलं आहे, विचार आहे, अभिव्यक्ती आहे, उपासना आहे, श्रद्धा आहे, त्याचा आम्हाला स्वातंत्र्य आहे. खरंच आहे काय? कोणी काय खायला पाहिजे, कोणी काय परिधान करायला पाहिजे, याच्यावर जर आमच्यावर आज बंधनं लादली जात असतील, मला वाटतं या स्वातंत्र्यावर पुन्हा एकदा लढायला विचार करायला पाहिजे. की बाबासाहेब असताना पुन्हा म्हणतो, अरे जे बोलण्याचं सामर्थ्य बाबासाहेबांमध्ये त्यावेळेस होतं, त्या कर्मठ सनातनी समाजासमोर बाबासाहेब बोलू शकत होते. आज मात्र एवढं लोकशाहीचं वातावरण असताना सुद्धा आम्हाला बोलताना आता भीती वाटते. म्हणजे सांस्कृतिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय सर्व प्रकारच्या दहशतवादाखाली सध्या आम्ही वावरत आहोत. बाबासाहेब म्हणाले लोकशाही तेव्हा टिकेल एखादा पक्ष, एखादा व्यक्ती, एखादी विचारधारा की ज्यावेळेस टोकाची मोठी होते त्यावेळेस समजून घ्यायचं देशातील लोकशाही धोक्यात आलेली आहे. वातावरण तसंच आहे. बाबासाहेबांना या गोष्टी त्यावेळेस अजिबात मान्य नव्हत्या आणि सडेतोडपणे बाबासाहेब आपल्या प्रत्येक व्याख्यानातून ते बोलून जायचे. बाबासाहेबांनी 1928 मध्ये सायमन कमिशन समोर त्यावेळेस सांगितलं होतं सर की भारतातल्या सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार आहे. काय मोठं काम केलं. अरे याला लोकशाहीची जननी मानतो त्या देशाच्या आधी भारतामध्ये सर्व प्रौढ स्त्री पुरुषांना मतदानाचा अधिकार मिळाला. हा अधिकार जर तुम्हाला आम्हाला मिळाला नसता, आम्हाला आमच्या एका मताची किंमत खरं तर कळत नाही. बाबासाहेब म्हणायचे तुम्हाला तुमच्या एका मताची किंमत जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही नांदणार नाही. 1930 मध्ये गोलमेज परिषद झाली. गोलमेज परिषदेला राऊंड टेबल कॉन्फरन्स झाली. बाबासाहेब गेले दलितांचे नेते म्हणून. बाबासाहेबांनी तिथे सांगितलं की तुमच्या देशातील जेवढी लोकसंख्या आहे ना तेवढी लोकसंख्या भारतामध्ये दलितांची आहे, अस्पृश्य वर्गाची आहे. हवं तर आम्हाला प्रोटेस्टंट म्हणा. आमचा विचार करा. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ हवा आहे. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघाची गरज आहे. ज्या पद्धतीने तुम्ही मुस्लिमांना देऊन टाकलं, शिखांना देऊन टाकलं, आम्हाला देऊन टाकलं. रॅमसे मॅकडॉनल्ड होते, त्यांनी मागणी मान्य केली. बाबासाहेबांचा युक्तिवाद फार खतरनाक असायचा. मान्य झालं सगळं. बाबासाहेब भारतात आले. दुसऱ्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी गेलेले होते. महात्मा गांधींना हे नको होतं. महात्मा गांधी त्यावेळेस तिथल्या आकाशवाणी केंद्रावरनं म्हटले मी माझ्या पदरामध्ये झोळीमध्ये भाकरी मागायला गेलेलो होतो. इंग्रजांनी माझ्या झोळीमध्ये दगड टाकले. भारतात आले. एरवडा तुरुंगामध्ये त्यावेळेस राजकीय कैदी म्हणून ते होते आणि त्यांनी आल्या आल्या आमरण उपोषणाला सुरुवात केली. बाबासाहेब म्हटले काही फरक पडत नाही. मी माझ्या समाजाच्या विरोधातलं कोणतेही काम करणार नाही. त्यांना मिळालेला हा अधिकार मी कुठल्याही परिस्थितीत कोणाला देणार नाही. मग काय काँग्रेसवाल्यांचे उमटे झुलवणे सुरू झाले. त्यामुळे म्हटल्या अहो एका महात्म्याच्या मृत्यूचं पातक तुमच्यावर घेऊ नका. बाबासाहेबांचा नाव. बाबासाहेब जेवढे कठोर होते ना आतून तेवढेच मनार होते. खूप माया होते. खूप म्हणजे कधी कधी एखादा प्रसंग असा आला की बाबासाहेब लहान मुलासारखे नसा नसा रडून द्यायचे. कल्याणला अशी एक बाबासाहेबांची सभा झालेली होती आणि या सभेमध्ये
सोलापूरचा एक माणूस आला, बाबासाहेबांनी त्याला आवर्जून बोलून घेतलं, येऊन मला जरा भेटायला द्या. पहाटे सकाळी 6 वाजताच तो माणूस बाबासाहेबांना भेटायला गेला. शांताबाई काळेंचे मिस्टर ते म्हटलं, अरे तुमचं चळवळीकडे लक्ष नाही दिसत. म्हटले काय झालं? काल राणीसाहेबांनी मला एक पत्र पाठवलं. पत्र काय आहे? म्हणजे पत्रात उल्लेख केलेला आहे तिथल्या एका भंगी कामगार करणाऱ्या व्यक्तीने, स्त्री आहे ती म्हणते मला खालच्या आळीतील ब्राह्मण कुटुंबांमध्ये काम नाही करायचं, वरच्या आळीतल्या ब्राह्मण कुटुंबात काम करायचं. स्पष्टीकरण विचारलं तर सांगितलं की तुटलेले कप, फाटलेल्या चादरी, फाटके कपडे, उरलेलं अन्न त्यांच्याकडे जरा जास्त राहतं, म्हणून मला वरच्या आळीत काम करायचं. बाबासाहेब रडले. ही अवस्था आज ही ग्रामीण भागातील माझ्या समाजाची. काय करतोय आपण? बदललं पाहिजे चित्र. त्यांच्या वाट्याला सगळं आलं पाहिजे. म्हणजे आरक्षण आम्ही म्हणतोय ना, त्या आरक्षणाच्या नावाने बरेच जण मोठं मोडतायत. मित्रांनो, ते आरक्षण कुठली भीक नाही रे. सामाजिक समतेचा एक मार्ग आहे. ज्याच्या वाटेला जे आलं पाहिजे ते त्याला मिळालं पाहिजे. तुम्ही शिक्षणाने, पैशाने, कुठल्याही गोष्टीने त्याचं मोजमाप नाही करू शकत. हा देश सगळ्यांचा आहे आणि सगळ्यांना सगळ्या प्रकारच्या समानता, त्याही प्रतिष्ठा पूर्ण मिळायला पाहिजे. एखाद्याला भीक द्यायची आणि 4 चौघांसमोर फोटो काढून साऱ्या गावात मिरवायचं, त्याला प्रतिष्ठा नाही म्हणा. तुम्ही देत असताना त्याला ती भावना असली पाहिजे की माझं आहे. यासाठी बाबासाहेब लढत होते. 1935 पर्यंत बाबासाहेबांनी सगळे प्रयत्न करून पाहिले. आपला देश सुधारण्याचे, धर्म सुधारण्याचे सगळे प्रयत्न केले. 35ला ज्यावेळेस बाबासाहेब एवढ्याला गेले त्यावेळेस मात्र हतबल झाले. कोणत्या धर्मात जन्माला यायचं, कोणत्या कुटुंबात जन्माला यायचं हे व्यक्तीच्या हातात नसतं कधीच. आणि मग त्यावेळेस विषण्ण म्हणून बाबासाहेब म्हटले, मी त्या धर्मात जन्माला आलेलो आहे, मी निश्चितपणे सांगतो मी त्या धर्मात आता मानणार नाही. धर्मांतराची घोषणा करून टाकली. वादंग उठलं. अरे बाबासाहेब धर्मांतर करतायत म्हणजे एकट्याने करणार नाही. बाबासाहेबांना मानणारा समाज फार मोठ्या प्रमाणात आहे. जे स्वातंत्र्यवीर सावरकर बाबासाहेबांचे प्रचंड चाहते होते ते सुद्धा बाबासाहेबांच्या विरोधात गेले. म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अस्पृश्यता नष्ट व्हावी याच्यासाठी रत्नागिरीमध्ये पतित पावन नावाचं मंदिर, स्त्री आणि सर्व दलित आणि सवर्ण स्त्रियांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम केलेले होते. त्यांनाही वाटायचं अस्पृश्यता नष्ट झाली पाहिजे. बाबासाहेब आता टोकाला आले नाही. आणि बाबासाहेबांचे शब्द म्हणजे बंदुकीतून निघालेल्या गोळीसारखे असायचे. असं मी नाही म्हणत, बेवरे म्हणतो. तसा विद्वान असणारा नुसते विद्वान होते काय? अरे बाबासाहेब नुसते विद्वान नव्हते, तर विद्वत्तेबरोबर त्यांच्यामध्ये कर्तृत्व होतं आणि कर्तृत्वाबरोबर शील होतं. नुसतं ते पुस्तक वाचण्यात आले सर माझ्या दलितांचे बाबा नावाचं प्रके आत्रे लिहिलेले. प्रके आत्रे म्हणतात एवढा विद्वत्ता, कर्तृत्ववान आणि सगळ्यात महत्वाचा शीलवान माणूस मी कधी पाहिला नाही. फक्त महाराष्ट्रातच नाही, संपूर्ण भारतात. एकदम जबरदस्त कॅरेक्टर. म्हणून ज्यावेळेस बाबासाहेब संसदेत जायचे ना, बाकीच्या लोकांना प्रश्न पडायचा बाबासाहेब समोर नेमकं काय बोलायचं. असा एक विषय नव्हता, एक विषय की ज्याच्यावर पांडित्य मिळवलेलं होतं बाबांना. 1935 मध्ये धर्मांतराची घोषणा केली. आधी भूताला एवढा गुडघ्याला भाषणासारखं नाही. 1935ला धर्मांतराची घोषणा केली. तिथून पुढे 20 वर्ष बाबासाहेबांनी सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास केला. आणि या सर्व धर्मग्रंथांचा अभ्यास करत असताना एक नाही, दोन नाही, 8 ते 9 भाषा बाबासाहेब शिकून गेले. बाबासाहेबांनी संस्कृत यासाठी शिकली की बाबासाहेबांना वेद वाचायचे होते, पुराण वाचायचे होते. आणि हे सगळं वाचून झाल्यावर बाबासाहेब शेवटी एका कन्क्लुजनवर आले. 14 ऑक्टोबर 1956 आता बघ मला आता धर्मांतर करायचं. मग बाबासाहेबांनी असा धर्म स्वीकारला जो विज्ञान, तर्कनिष्ठ, माणसाला माणूस म्हणून जगवेल असा बौद्ध धर्म त्यांनी स्वीकारून घेतला. क्रांती झाली हो. बघून पाहतो मी 2 लोकांना सांगून माझ्या बरोबर धर्मांतर करतोस का. एक तो जोड्याने मार खावा लागेल किंवा ते काही दिवस विचार करून शेवटी तुम्हाला नाही म्हणते. बाबासाहेबांच्या एका शब्दावरती असंख्य कार्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता नागपूर या ठिकाणी धर्मांतर करून घेतलं. क्रांती झाली, क्रांती.
लोक म्हणायचे अरे जर अजून बाबासाहेब काही दिवस जगले असते ना अजून काहीतरी वेगळं चित्र राहिलं असतं. 1935 नंतर बाबासाहेबांनी शिक्षणासाठी आपल्या समाजातील बहुजन वर्गातील लोकांसाठी दादर खुली व्हावी म्हणून पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. मुंबईला सिद्धार्थ आणि मिलिंद औरंगाबाद असे 2 कॉलेज सुरू केले. बाबासाहेब आपल्या घटनेत बघा म्हणजे हा मुद्दा तर माझ्यासाठी फार महत्वाचा आहे. बाबासाहेब म्हणायचे की माझ्या घटनेमध्ये मी एक गोष्ट नमूद केलेली की माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य ह्या माझ्या शिक्षण संस्थेमध्ये इथून पुढे कधीच असणार नाही. आम्ही शिक्षण संस्था टाकतो ना आमच्या पिढ्या सुधाराव्यात नाही. बाबासाहेबांचा एकही कुटुंबातला सदस्य सर पीपल्स एज्युकेशन सोसायटीत नाही आहे. याला लोकशाही म्हणतात आणि ही लोकशाही त्यांनी किती लोकशाही. बाबासाहेब ज्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे त्यावेळेचे सर्वेसर्वा होते त्यावेळेस मिलिंद कॉलेजमध्ये बाबासाहेबांना ग्रंथालयात एक पुस्तक हवं होतं. बाबासाहेबांनी रीतसर नोंदवून लायब्ररीकडनं पुस्तक घेतलं. कामाच्या व्यस्ततेमुळे बाबासाहेबांना ते पुस्तक परत करता आलं नाही लवकर. असा नियम होता की तो टाईम संपल्यानंतर पर डे काय जो चार्ज आहे त्याप्रमाणे पुस्तक द्यावं लागतं. त्या लायब्ररीने बाबासाहेबांना पत्र पाठवलं की बाबासाहेब तुम्ही पुस्तक नेलेले त्याची मुदत संपली आहे आणि पर डे याप्रमाणे तुम्हाला दंड भरावा लागेल. कोणाला सांगताय? बाबासाहेबांना. मला पुन्हा इथे शिवाजी महाराज आणि बाबासाहेब पुन्हा एकत्र आणावेशी वाटतात. शिवाजी महाराजांनी वेषांतर केलेलं होतं आणि वेषांतर करून आपले असणारे सगळे मावळे किती प्रामाणिक आहेत म्हणून बाबासाहेब आपला शिवाजी महाराज ते किल्ल्याच्या बाहेर गेले. संध्याकाळ झाली, किल्ल्याचा दरवाजा बंद झाला आणि किल्ल्याचा दरवाजा बंद झाल्यानंतर शिवाजी महाराज वेषांतर करून त्याला म्हणतात मी तुझ्या राजाच्या फार जवळचा आहे जाऊ दे मला मध्ये. ते म्हणजे अजिबात चालणार नाही. किल्ल्याचा दरवाजा बंद म्हणजे बंद. माझ्या राजांचा आदेश आहे खबरदार जर टाच मारून झालं पुढे चितड्या उडवी नाही नाही एवढ्या तुला अजिबात नाही जायचं. शिवाजी महाराजांना प्रचंड आनंद झाला. शिवाजी महाराज म्हटले अरे बाबा मी आता एक वेषांतर काढून सांगतो की अरे मी आहे मला आनंद झाला तुझ्या सेवेचा आता जाऊ दे तुम्हाला सुद्धा नाही जाऊ देणार. माझ्या राजांचा नियम माझ्या राजांनीच तोडावा ही सुद्धा माझी इच्छा आहे बाहेर थांबायचं. बाबासाहेब आंबेडकरांना पत्र लिहिलं ग्रंथ पालाने पुस्तक आणून द्या आणि दंड सुद्धा भरा. बाबासाहेब आले रीतसर पुस्तक जमा केलं आणि असणारा दंड सुद्धा याला म्हणतात न्याय याला म्हणतात लोकशाही. स्वतःच्या निर्माण केलेल्या संस्थेमध्ये बाबासाहेब स्वतः दंड भरतात. काय होते बाबासाहेब विद्यार्थ्यांसाठी? एक किस्सा सांगतो तुम्हाला. धनंजय गिराणी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. बाबासाहेब मिलिंद कॉलेजचं काम करत होते आणि मिलिंद कॉलेजचं काम चालू असताना प्रत्येक वीट नजरेकडनं काढत होते. बाबासाहेब कसे प्रत्येक विषयामध्ये फार पारंगत होते फार थकलेले होते बाबासाहेब आणि बाबासाहेब आता थोडा आराम करावा म्हणून त्यांच्या एका सेवकाने सांगितलं तुम्ही झोपून घ्या बरं. बाबासाहेबांवर खूप प्रेम करणारी लोक होती. त्यांनी सांगितलं झोपा तुम्ही आराम करा आता कोणी जरी आलं तर भेटायचं. बाबासाहेबांना बळजबरी झोपायला लागला. बाबासाहेब झोपते नसते. बाबासाहेब फक्त पडले चिंतनात. एक माणूस खेळून आला त्याने त्या बापाला सांगितलं जाऊ दे रे बाबा मला बाबासाहेबांना भेटायचं. म्हणजे नाही आता आराम करतात. दोघांचं भांडणच सुरू झालं. बाबासाहेबांच्या घरावर शब्द गेले. बाबासाहेबांनी पाठवत झाला. तो मध्ये आला. मध्ये आल्यानंतर बाबासाहेबांनी विचारलं काय आहे बाबा काय करायचं. म्हटलं माझं पोरगं आहे आता 10वी पास झालेले. बाबासाहेब याचं काय करायचं थोडं बघा. बाबासाहेबांनी विचारलं काय रे मला काय व्हायचं तुला डॉक्टर इंजिनियर वकील. म्हटलं नको मला असं काहीच नाही व्हायचं. पण तुला व्हायचं तरी काय. पोरगा म्हटला मला बाबासाहेब व्हायचे. म्हटला मला बाबासाहेब व्हायचे. बाबासाहेब गंगरले बाबासाहेब व्हायचे काय उत्तर द्यावं. बाबासाहेब बसल्या जागी पुन्हा उन्हाळ आले झोपले. त्या पोराला म्हटलं बाळा माझ्या पाठीवरनं थोडासा हात फिरव. त्या पोराने बाबासाहेबांच्या पाठीवरनं हात फिरवला. पुन्हा बसले विचारलं काय रे काय जाणवलं. मला काय नाही तुमच्या पाठीवरती काहीतरी खरबडीच लागलं. बाबासाहेब म्हटले बाळा याला घट्टे म्हणतात. इतका घट्टे बरेच अभ्यास कर. एक दिवस बाबासाहेब बाबासाहेबांनी
युवा पिढी घडवली, चारित्र्यवान असणारी माणसं घडवली. मी दादासाहेब रुपवते असतील, त्याचप्रमाणे दादासाहेब गायकवाड असतील, यासारखे ज्यावेळेस कार्यकर्ते पाहतो ना, अंगाला शहारे येतात. एवढी एकनिष्ठ, एवढे एक म्हणजे वामन दादा गाणे म्हणायचे आणि म्हणता म्हणता घसा रडून द्यायचे बाबासाहेबांच्या आठवणीने. अशी लोक प्रख्यात म्हणतात बाबासाहेबांचं निर्माण झालं. ज्या पद्धतीचं दृश्य मी चैत्यभूमीवर पाहिलं ना, आजचा गायक कदाचित कित्येक पिढ्या निघून जातील, असं दृश्य पुन्हा पाहायला मिळणार नाही. घरातला माणूस करावा याप्रमाणे प्रत्येक माणूस भिंतीला डोकं आपटून रडत होता. एवढ्या वेदना मला वाटतं की कोणताही नेता जाण्याने मी पाहिलेल्या नाही. मी लोकमान्य टिळकांचा मृत्यूही पाहिला, परंतु लोक शोक व्यक्त करत होती. आपल्या घरातला माणूस जाण्यासारखं कुणी रडत नव्हतं. ते मी बाबासाहेबांच्या बाबतीत पाहिलं. लोकांच्या रांगाच्या रांगा लागलेल्या होत्या. बाबासाहेब जाण्याने लोकांचं छत्र हलवलेलं होतं. हे बाबासाहेबांचं कर्तृत्व आहे. बाबासाहेबांनी पुढे जाऊन मित्रांनो भारतीय राज्यघटना लिहायला घेतली. हा एक आरोप आहे सर, म्हणजे मी तर सांगितलं सगळे खूप सारे आरोप आहेत बाबासाहेबांवर, सगळे करून टाकले आणि आपली देश धोकापर्यंत बाबासाहेबांना घेऊन गेलं. पण बाबासाहेबांनी इतका देशप्रेमी असणारा माणूस मला शोधून सापडला नाही. कारण बाबासाहेब धर्मशास्त्री होते, अर्थशास्त्री होते, न्यायशास्त्री होते. प्रत्येक गोष्टीमध्ये बाबासाहेबांसारखा चिकित्सक अभ्यास करून, एवढंच काय, शेती संदर्भात असणारे आर्थिक जेवढे नियम आहेत ना बाबासाहेबांनी आणले. हे धरणं वगैरे जे आहेत ना, सगळे धरणांसंदर्भातला एक किस्सा सांगतो, म्हणजे बाबासाहेबांचं त्या देशावरचं प्रेम कळेल. हिरापूर धरणाच्या संदर्भात योजना आली. बाबासाहेबांना त्यावेळेस प्रमुख म्हणून नेमलं गेलेलं होतं. त्या धरणाचं संपूर्ण काम बाबासाहेब करणार होते. आणि बाबासाहेबांचे चिरंजीव यशवंत एका कॉन्ट्रॅक्टरला घेऊन दिल्लीला पोहोचले. बाबासाहेबांना जाऊन भेटले आणि म्हटले ते यशवंत बाहेर होता. तो कॉन्ट्रॅक्टर म्हटला की बाबासाहेब, तेवढं हिरापूर धरणाचं काम जर भेटलं ना, तुमच्या पोराचं पुढचं आयुष्य फार चांगलं करून दे. बाबासाहेब अक्षरशः लालबुंद झाले. सेवकाला म्हणजे याला उचलून बाहेर फेका. यशवंताला सांगा, ज्या रेल्वेचं तिकीट काढलेलं आहे ना, त्या रेल्वेने लगेच परत जायचं आणि इथून पुढे मला विचारल्याशिवाय माझी परवानगी याच्याशिवाय मला भेटायला यायची. स्वतःच्या पोटच्या पोराला बाबासाहेब म्हणताय. आणि आम्ही म्हणतो देशासाठी काय केलं? हाय, बाबासाहेबांनी जेवढं केलं, मला तरी वाटतं या स्वातंत्र्य मिळालं, अमृत महोत्सव साजरा करतो, या पूर्ण याच्यामध्ये आजतागत मला वाटतं कोणीही केलं नसेल एवढा त्याग बाबासाहेबांनी. किती त्याग आहे? 5 मुलं झाली बाबासाहेबांना. 5 मुलं. 5 पैकी बाबासाहेबांचा 4था मुलगा राजरत्न, राजगुंड असणारा, एकदम हुशार असणारा, तेजस्वी. बाबासाहेब स्वतः लिहितात, इतका तल्लख बुद्धीचा, इतका सुंदर मुलगा मला मिळाला. परंतु हा मुलगा निघून याने गेला. बाबासाहेबांच्या मांडीवरती प्राण सोडला. बाबासाहेब लहान पोरासाहेब. माझ्या राजरत्नाला अंतिमता विदा देण्यासाठी त्याच्या अंगावर जे कापड टाकलं जातं ते घेण्या इतपत सुद्धा माझ्याकडे पैसे नसतात. ते इतका उच्च विद्याभूषित असणारा माणूस ठरवलं असतं राजमहालात राहिला असता. 4 पोरं गमावली. स्वतःच्या कुटुंबाचा कधीच विचार केला नाही, स्वतःच्या पत्नीचा कधी विचार केला नाही. आणि आम्ही म्हणतो बाबासाहेबांनी देशासाठी काय केलं? शेवटच्या काळात ज्यावेळेस भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीच्या बाबासाहेबांना अध्यक्ष बनवलं गेलं, 7 सदस्य होते. अय्यर होते, अय्यंगार होते, मुंशी होते, साधुनाथ, खूप सारे. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त झाला. बाबासाहेबांनी अहोरात्र आजारपणाच्या काळात सुद्धा टाईपरायटिंगवर बसून सगळ्या देशातील महत्वाच्या राज्यघटनांचा चिकित्सक अभ्यास करून सर्व गुण संपन्न असणारी अशी भारतीय राज्यघटना अवघ्या 6 महिन्यात तयार केली होती. परंतु तिच्यावर चर्चा विमर्श करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने मग 18 दिवस लागले. बाबासाहेबांनी सांगून ठेवलेलं होतं, मला काय असेल नसेल त्या प्रश्नावर मला तुम्ही प्रश्न करा, प्रत्येक कलमाविषयी चर्चा करा, मी तुम्हाला सगळ्या गोष्टींचं उत्तर द्यायला तयार आहे. सगळ्या गोष्टींना उत्तर देत बाबासाहेबांनी ती दीर्घ असणारी
अंशतः ताठर अंशतः लवचिक असणारी अशी भारतीय राज्यघटना. हा देश मुळात या देशाला देश म्हणावं का इथपासून प्रश्न आहे. ना समान भाषा आहे, ना समान वंश आहे, ना समान धर्म आहे, काहीच नाही. असं सगळं असताना एका धाग्यात बांधण्याचं काम आम्हाला भारतीय राज्यघटनेने केलं. इथं आमची चक्र उडायला जास्त वेळ लागला असता. म्हणून बाबासाहेबांचं कर्तृत्व मोठं आहे. एवढं सगळं करून प्रख्यात म्हणतात बाबासाहेबांनी ठरवलं असतं तर देशाचं वाटोळं 5 दिवसात केलं असतं. जर चुकून कधी बौद्ध धर्म सोडून त्यांनी कोणताही दुसरा धर्म स्वीकारला असता तर आज देशाची किती चित्र उडाली असती हे सांगता सुद्धा येत नाही. परंतु बाबासाहेबांना ह्या देशाविषयी प्रचंड प्रचंड प्रेम होतं आणि ते त्यांच्या प्रत्येक भाषणात, त्यांच्या प्रत्येक लेखणी, त्यांच्या प्रत्येक पुस्तकात आम्हाला आवर्जून जाणवतं. बाबासाहेबांचं शेवटचं पुस्तक बुद्धलिंग धर्म बाबासाहेबांनी सांगून ठेवलं होतं सगळ्यांनी वाचा, हवं तर त्याच्यावर टीका करा. लोक इतके हुशार, त्यांनी टीकाच केलेली, टीका केलेली माणूस मोठा होतो. अरे ते पुस्तक प्रकाशित सुद्धा नाही होऊ दिलं. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतर म्हणजे 6 डिसेंबर 56 बाबासाहेबांचा मृत्यू होतो आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन ते पुस्तक प्रकाशित होतं. महात्मा फुलेंच्या बाबतीत तेच केलं. सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुलेंनी शेवटचा लिहिला, त्यांनाही तो प्रकाशित करता आला नाही. 91 मध्ये तो प्रकाशित झाला. हे सगळं जे चाललेलं होतं ना ते बाबासाहेब सहन करण्याच्या पलीकडे गेलेले होते. आणि म्हणून या देशातील प्रत्येक नागरिकाच्या वाट्याला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, एकता हे सगळं आलं पाहिजे. आणि हे सगळं करत असताना प्रतिष्ठेने तो जगला पाहिजे. याच्यासाठी बाबासाहेब या देशात वाटचाल करत होते. बाबासाहेब हे करत असताना इतके तुटून गेले की दिल्लीला असताना तोंडावरती पुस्तक घेऊन बाबासाहेबांनी शेवटचा श्वास घेतला. त्यावेळेस माईसाहेब होत्या. बाबासाहेब गेले हा निरोप त्यावेळेस कळवला गेला. हा जनसमुदाय हा लुटून रडला. एका कवितेमध्ये कवी म्हणतो 6 डिसेंबर 56 साली वेळ कशी ती पेरली, दुष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली, दुष्ट काळाने भीमरायाची प्राणज्योत ती चोरली. बुद्धं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 136वी जयंती. या जयंतीच्या निमित्तानं व्यासपीठावर स्थानापन्न असणारे आजचे प्रमुख वक्ते, आमचे मित्र आणि याच महाविद्यालयामध्ये मराठी विभागामध्ये काम करणारे प्राध्यापक भगवान आहे, व्यासपीठावर स्थानापन्न असणारे प्राचार्य डॉक्टर आर सरदार, उपप्राचार्य आर बी तहसीलदार, NSSचे प्राध्यापक खरात, तांबे सर, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी, कुलसचिव संतोष थापाय, विविध विभागाचे प्रमुख, त्याचबरोबर मोठ्या संख्येने उपस्थित असणारे सर्व विद्यार्थी बंधू आणि भगिनी, प्रथमतः मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना त्रिवार वंदन करतो. मित्रहो, आता जे आपण व्याख्यान ऐकलं ते व्याख्यान ऐकल्यानंतर मला सुद्धा असं वाटतं की जास्त बोलणं संयुक्तिक होणार नाही. तर आपल्या बुद्धीला चालना देण्याचं काम प्रामुख्याने आजच्या व्याख्यानातून झालेलं मला दिसून येतं. खरं जर पाहिलं तर माणूस जन्माला आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं देणं जे असतं ते म्हणजे समाजाचं देणं असतं. आणि हे समाजाचं देणं देण्यासाठी, समाज परिवर्तन घडवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं कार्य जर कोणी
केलं असेल तर ते नाव म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. सर्वसामान्य माणसाला सामाजिक आर्थिक हित सांभाळण्याचं काम जर कोणी केलं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दूरदृष्टी आजही आपल्याला लक्षात येते. जेव्हा आपण भारतीय राज्यघटना बघतो त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की 21व्या शतकात आपण नांदतो. तर 21व्या शतकामध्ये आजही मितीला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला अपेक्षित असेल तर त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला संविधानामध्ये पाहायला मिळतं. एवढी दूरदृष्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची होती. खरं जर पाहिलं तर ज्यांचं शोषण होत होतं आणि जे शोषण करत होते दोघांवरही खऱ्या अर्थाने अंकुश लावण्याचं काम प्रामुख्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रामुख्याने 3 महत्त्वाचे गुरु होते. त्यातले सर्वात महत्त्वाचे जे गुरु आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आदरणीय शिवाजी महाराज, त्याचबरोबर संत कबीर आणि तिसरे जे महत्त्वाचे होते त्यामध्ये प्रामुख्याने जर आपल्याला पाहायला गेलं तर ज्योतिबा फुले. हे 3 महत्त्वाच्या व्यक्ती आपल्याला जर त्यांचं संपूर्ण चरित्र आपण जर वाचलं तर त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल. खरं जर पाहिलं तर दलितांची कळवळ बऱ्याचशा वेळेला अशी चर्चा होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे विशिष्ट जातीचे असल्यामुळे त्या जातीच्याच व्यक्तींनी त्यांचा सर्व बाबतीमध्ये प्रचार प्रसार केला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका जातीमध्ये बांधून ठेवणं हे कधीच मान्य नव्हतं. त्यांनी जे काम केलं हे देशातील प्रत्येक नागरिकांसाठी केलं. भगाचं सरांचं वाक्य जे होतं की मी देशासाठी आहे, प्रथमतः भारत माझा महत्त्वाचा आहे, प्रथमतः देश माझा महत्त्वाचा आहे आणि नंतर सर्व काही आहे. आणि साहजिक त्याच पद्धतीने आपल्या कर्तव्याची आपल्या हक्काची जाणीव करून देणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळ्यात महत्त्वाचं एकच होतं की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षणामुळे जेव्हा एखादी व्यक्ती शिक्षण घेते त्यावेळेला शिक्षण म्हणजे हे वाघिणीचं दूध आहे आणि हे वाघिणीचं दूध जे आहे हे वाघिणीचं दूध पिल्यानंतर तो पुरुष असेल, स्त्री असेल, ती व्यक्ती असेल ती गुरगुरण्याशिवाय राहते. गुरगुरणे याचा अर्थ त्याला हक्काची जाणीव होती, त्याला कर्तव्याची जाणीव होती, समाजाच्या प्रती त्याला जाणीव होते आणि साहजिक त्याच पद्धतीने विचार हा केला पाहिजे. आणि आजही मितीला जर आपण बघतो तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये प्राध्यापक असतील, शिक्षक असतील, त्यांचं एक कर्तव्य आहे की आजच्या पिढीला घडवत असताना प्रामुख्याने जर आपल्याला महासत्ता जर बनायचं असेल तर आज मितीला यांच्या बाबतीमध्ये जे काही थोर पुरुष होऊन गेले यांच्या विचारांचं पारायण आपण या विद्यार्थ्यांसमोर केलं पाहिजे. आणि तशा प्रकारे जर आपण पुढे गेलो तर भारत हा महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या ठिकाणी वाटतं. आज शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाचा वापर फक्त आपला उदरनिर्वाह करण्यासाठी न होता शिक्षणामध्ये जर पाहिलं तर लेखणीला फार महत्त्वाचं आहे. या लेखणीचाच वापर करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी परिवर्तन केलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे. आज मी तिला कसं की शिक्षण घेतल्यानंतर शिकून लेखणी घेतली पाहिजे आणि अन्यायाच्या विरुद्ध मात करण्याची ताकद आपल्याला या शिक्षणामुळे मिळालेली आणि ते आपण जर केलं तर त्याचा उपयोग आपल्याला होईल. खरं जर पाहिलं तर त्यांचे जेवढे काही प्रबंध आहे या प्रत्येक प्रबंधामधून आजही मितीला तर आपण कालची परवाची परिस्थिती जर पाहिली तर ट्रम्पने जे निर्णय घेतलेले आहेत त्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं, त्याचबरोबर त्याच्यानंतर चायनाने घेतलेला जो निर्णय आहे याचा विचार जेव्हा आपण केला त्यावेळेला पुन्हा आपल्याला लक्षात येतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो काही महत्त्वाचा ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचा सातत्याने विचार जगाला करावा लागतो. द प्रॉब्लेम ऑफ द रुपीज, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. यामध्ये जर आपण पाहिलं तर रुपयाचं नाणं हे एक चलन आहे, ती एक संपत्ती नाही. ते चलन म्हणून वापरलं गेलं पाहिजे आणि त्याचं कॅल्क्युलेशन करत असताना रुपयाचं मूल्यांकन करत असताना त्याचा संबंध हा सोन्याशी करता कामा नये. किती सोनं तुमच्याकडे त्यानुसार तुमची व्हॅल्यू होणार. हा जो विचार आहे हा विचार या प्रबंधामध्ये मांडलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून मित्र हो लक्षात ठेवलं पाहिजे की त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी समजतील जेव्हा तुम्ही त्यांच्या असणारे विविध प्रकारचे प्रबंध, अनेक पुस्तकं आहेत, अनेक लेखन त्याच्यावर केले. सगळ्यात जास्त लेखन करणार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर झाले. सगळ्यात जास्त कविता, सगळ्यात जास्त गाणी जर असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर. सगळ्या जगामध्ये सगळ्यात जास्त पुतळे असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. याचं कारण असं आहे
आंबेडकरांनी फक्त आपल्या देशापुरता विचार केला नाही, हा जगाचा विचार त्या ठिकाणी आपल्याला केलेला दिसतो. कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी 100 हुशार व्यक्तींच्या नावाची यादी तयार केली. त्या हुशार व्यक्तींच्या नावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव होतं आणि त्या ठिकाणी जी काही कोनशिला आहे त्यावेळेला त्या कोनशिला बसवत असताना त्या ठिकाणी अतिशय म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा गेले होते आणि बराक ओबामा गेल्यानंतर त्यांनी तिथे जे नाव दिलेले की सिम्बॉल ऑफ नॉलेज. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सिम्बॉल ऑफ नॉलेज आहे आणि या सिम्बॉल ऑफ नॉलेज असणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगाचं लक्ष त्यांनी वेधून घेतलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीमध्ये सरांनी अतिशय महत्त्वाचे मुद्दे मांडले. त्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आणखी मी त्यामध्ये ॲड करू शकतो. जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंडियामध्ये आले, बॅरिस्टर होऊन आले आणि तेव्हा प्रॅक्टिस करण्यासाठी पहिल्या दिवशी गेले, त्यावेळेला सर्व त्या ठिकाणी बसणारे वकील जे होते ते वकील सर्व खुर्च्यावर बसले होते. न्यायाधीश त्यावेळेला सुद्धा म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जमिनीवर बसा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर असून त्यांना जमिनीवर बसवायला लावलं. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभं राहून एक प्रश्न विचारला न्यायाधीशांना विचारला, मी जमिनीवर बसू शकतो ना? मग आपण या जमिनीवर बसू शकणार नाही. याचं कारण असं की खुर्ची जी ठेवलेली आहे आज वकिलांना आणि तुम्हाला जी खुर्ची ठेवलेली ती याच जमिनीवर आहे. जर जमिनीवर माझा हक्क असेल तर हे संपूर्ण याच्यावर माझा सुद्धा हक्क आहे. साहजिक त्यावेळेला न्यायाधीशांना आणि सर्व वकिलांना लक्षात आलं प्रत्येक वकील बॅरिस्टर बाबासाहेब आंबेडकरांना खुर्ची द्यायला लागली. त्यांची विद्वत्ता फार वेगळी होती आणि त्याची सांगण्याची पद्धत फार वेगळी होती. खरं जर पाहिलं तर आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जर यशस्वी व्हायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण ऐकले पाहिजे, आचरणात आणले पाहिजे आणि त्यांचा जो मंत्र आहे तो मंत्र आजही महत्त्वाचा आहे. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. मित्रो, या शोषितांच्यामध्ये जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक गाणी म्हटली गेली. मला माहीत आहे की वामन कर्डक ही व्यक्ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगळून आहे आणि त्यांचे पोवाडे असतील, त्यांचे वेगवेगळ्या लावण्या असतील, अनेक प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर अनेक गाणी लिहिली. ती व्यक्ती कुठली आहे? त्या चिखली या गावातली. चिखली इथून गाव आहे, त्या गावामधली वामनदादा कर्डक आहे. वामनदादा कर्डकांचे अनेक गीतं भीमगीतं म्हणून प्रसिद्ध आहे. सांगण्याचं तात्पर्य मला एकच आहे की ही गीतं सुद्धा त्यामध्ये एकच मला सांगायचे की उद्धरली कोटी कुळे, उद्धरली कोटी कुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे, भीमा तुझ्या जन्मामुळे. जय भीम. धन्यवाद. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः अर्पण करीत आहोत.